सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद प्रसन्न। आज आपण दुसऱ्या अध्यायाचा दुसरा भाग घेत आहोत। साधारणपणे आपण प्रथम गुरुचरित्रातील अध्यायाबद्दल बोलतो आणि नंतर आपण ठरल्याप्रमाणे आपल्या ताईंच्या आणि दोन्ही बाबांच्या म्हणजे नित्यानंद बाबा आणि मुक्तानंद बाबा यांच्या लीला लहरी चरित्रात्मक गोष्टी आपण पाहतो। आज ना आपल्याला खरं सांगायचं तर आज आपल्याकडे मेजवानी आहे। मला पण मेजवानी आहे, श्रोत्यांना पण, सगळ्यांना ऐकणाऱ्यांना पण मेजवानी आहे। परस्पर असतं, एकट्याचं काही नसतं, सगळं एकच असतो, देह एकच, मन बुद्धी सगळं एकच असतं। गुरु सगळ्यांच्या अंतरी गुरु एकच आहे, तर एकच गुरु आहे, एकच सगळं आहे, त्यामुळे एक देहासारखं झालं आहे आपलं। आणि आता आपण काय करणार, मेजवानी घेणार आहे। कसली मेजवानी घेणार आहे बरं? आपण आपल्या ताईंनी लिहिलेले काय काय त्यावेळेला जे आपल्याकडे होतं ते आता एक 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 काय म्हणतात ना, ते जादूच्या पोतड्यातून एक एक काढतं, तसं आता एक एक काढलं जातं आहे। आणि प्रेरणा पण ताईच देत आहेत की आता हे याच्यावर बोल, आता त्याच्यावर बोल। आणि हे सगळं आपण आधी झालेलं, पण आधी मी फक्त उल्लेख केला होता, डिटेलमध्ये नाही गेलो होतं। आत्ता पण डिटेलमध्ये जातो। तर आता ताईने लिहिलेलं आधी वाचणार, त्या पॅरेग्राफ नंतर मी सांगेन काय आहे ते। ताई म्हणतायत ना, ताईंच्या हस्ताक्षरातलं लिखाण आहे हे। गुरुत्व हे सहज प्राप्त असते, त्यासाठी ब्राह्मण, भटजी, विधी, विधान, मंडलेश्वर, महामंडलेश्वर लागत नाही। जे गुरुत्व प्राप्त करायला ह्या गोष्टी लागत नाही। परमेश्वराची ती योजनाच असते। जन्मोजन्मी गुरु शिष्य जोडी तयार होत असते। शेवटच्या जन्मी परंपरेत बसतो। गुरु व शिष्याला ही परंपरेची इच्छा आतूनच कळते, त्यांना आतूनच कळतं की माझा गुरु अमुक ठिकाणी आहे आणि मी आणि कधी एकत्र येणार हे त्याला लागले। पण बघितलं ना, नामधारक कसा अक्षरशः विवळत होता ना, भांडत होता वगैरे, का मला माझा गुरु भेटत नाही आहे वगैरे असं। तर मठाधिपती अनेक, आध्यात्मिक संपत्तीचा गुरुचा वारस गुरुपुत्र मात्र एकच असतो। म्हणजे जर आश्रम आहे तर तिथे मठाधिपती अनेक असतील, पण गुरुचा वारस गुरुपुत्र हा एकच असतो, कारण तो आपल्या गुरुचे एकुलते एक बाळ असतो। गुरुपुत्र हा एकच असतो, गुरुचा एकुलता एक बाळ असतो। गुरुत्व प्राप्त झाले की शिष्य स्वतंत्रपणे प्रगट होऊन कार्य करू लागतो। आयत्या पीठावरचा हीच मास्टर वाईस तो नसतो, पण सामान्य माणूस अति अज्ञानी असल्याने त्याला हे काही कळत नाही। काय सांगताय ताई? शेवटी आपण सामान्य जे भक्त आहोत ना, अति अज्ञानी, त्यामुळे आपल्याला काही कळत नाही गुरुची काय लीला चालली आपल्या आजूबाजूला। आपल्याला असं तोंडी बोललेलं कळतं। आता हे पुन्हा आपण एकदा बघूया, असं का लिहिलं आहे, त्यामागचं काय आहे, गर्भितार्थ काय तो बघूया। कारण त्या ज्या ह्या सगळे प्रसंग आहेत ना, ते असे डोळ्यासमोर झालेले आहेत, त्याचा अर्थ सांगू शकतो, नाही तर गुरुचा घन अर्थ सांगायची आपली हिंमत नाही, पण त्यावेळेला आम्ही होते, त्यामुळे मी सांगते। तर काय सांगताय ताई इथे की भटजी, विधी, विधान, मंडलेश्वर, महामंडलेश्वर लागत नाही। कारण जेव्हा ताईनं संन्यास दीक्षा दिली तेव्हा मंडलेश्वर महामंडलेश्वर होते। तर संन्यास दीक्षा हा जो बाहेरचा जी विधी आहे त्याच्यासाठी ही लोक लागतात, पण गुरुत्व प्राप्त करताना हे लागत नाही, ते आतलं आहे। ह्या हृदयाचा त्या हृदयी ओतलं जातं। जसं नित्यान बाबांनी मुक्तान बाबांना ओतलं, ते सगळं ह्या हृदयाचं त्या मुक्तान बाबांनी ताईंच्या हृदयात ओतलं, त्याच्यासाठी ब्राह्मण आणि विधिविधान लागत नाही। परमेश्वराची ती योजना असते। आता आपल्याला कळायला लागलो की नाही, जन्मोजन्मी गुरु शिष्य जोडी तयारच असते। नित्यान बाबांचा शिष्य तयार होता, मुक्तान बाबांचा शिष्य तयार होता, शेवटच्या जन्मी तो परंपरेत बसतो। कळलं ना, परंपरेची इच्छा त्याला आतूनच कळते। मग ताई म्हणजे इथे मठाधिपती अनेक आहेत, आध्यात्मिक ह्याचा वारस मात्र एकच असतो। कारण त्यावेळेला मालती शेट्टी, जिचं नाव चिदविलासिनी ह्याच्यानंतर दिलं, चिदविलासानंद असं तिचं नाव दिलं संन्यास दीक्षेनंतर, आणि तिचा भाऊ नित्यानंद, या दोघांना बाबांनी संन्यास दीक्षा दिली होती। आणि त्या दीक्षेच्या वेळेला आम्ही जे गुरुभक्त आहोत, आमच्या वेळेला आम्ही सगळे, आणि तिथे डिक्लेअर केलं की बाबा हे माझे वारस असं। तेव्हा आमच्या मनामध्ये असं होणार ना, अरे असं कसं बाबा बोलत आहेत, वारस तर आमच्या ताई आहेत ना, मग ह्यांना कसं वारस, असं येतं ना मनामध्ये। साधारण आपण ताई म्हणतात मूर्ख असतो ना, सामान्य माणूस अति अज्ञानी असतो, अज्ञानी म्हणजे मूर्ख, आम्हाला काय कळणार, असं कसं असं कसं असं कसं प्रश्न होते। गुरुला ते आतले सगळे प्रश्न कळतात। तेव्हा ताईंनी त्याच्यावर उलगडा केला होता ह्या गोष्टींवर की मठाधिपती आहेत ते, मठाधिपती अनेक असतात, गुरुपुत्र मात्र एक असतो, म्हणून ही लाईन तेव्हा आलेली आहे।
आणि आध्यात्मिक ह्याचा वारस फक्त गुरुपुत्रच असतो. आणि पुढे काय ताईने सांगितलं, तो एकुलता एक असतो. गुरुत्व प्राप्त झाले की शिष्य स्वतंत्रपणे प्रगट होतो. तो गुरुच्या ह्याच्यामध्ये मोठ्या झाडाखाली, आपण म्हणतो मोठ्या वृक्षाखाली दुसरा वृक्ष येऊ शकत नाही. त्याला जगवायचं आहे तर तिथून काढून लांब त्याला काय रुजवा. म्हणून नित्यानबाबांनी जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर अंतरावर मुक्तानबाबांसाठी फक्त 2 खोल्या बांधून दिल्या. तुझा पराक्रम तू कर. बरोबर आहे ना. आणि ताईंना बाबांनी सांगितलं, मी वनश्रीत कार्य करेन, तू जनश्रीत कार्य कर. आणि प्रत्येक वेळेला बाबा ताईंना मार्गदर्शन करत होते की गुरुच्या जवळ राहून ही कामं होत नाही, लांबच. म्हणून ताई ते सांगते आहेत, आयत्या पिठाचा ही मास्टर वाईस तो नसतो, त्याचा तो प्रूव्ह करतो मी गुरुपुत्र आहे म्हणून. असा हा पहिला पॅरेग्राफ आहे. आता हे ताईंचं लिखाण आहे, अजून ताईंचं लिखाण आहे, त्यांचीच कृपा आहे, त्याच आपल्याला सगळं देत आहेत. तर पुढे जाऊया आपण. दुसरा पॅरेग्राफ ताईंनी काय लिहिलेला आहे, साधारणपणे 18 वर्षापूर्वी सोनोपंत दांडेकर यांना भेटण्याचा सुयोग त्यांच्या भाच्याकडे आला. म्हणजे ताई सोनोपंत दांडेकरांच्या भाच्याकडे गेल्या होत्या. हे बघ फोटो बघा, आता सुरू झाले फोटो दाखवायला. हे सोनोपंत दांडेकर आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण बोलतो आहे. आणि ते कोण आहेत ते आता आपण नंतर सांगू. फोटो बघून घ्या, त्यांच्याबद्दल पण आपण बरंच बोलायचं आहे. मागच्या एपिसोडमध्ये बोलताना मी बोलले होते की ज्ञानेश्वरीचा हे ताईंनी सोनोपंत दांडेकरांकडून ऐकला होता आणि तिथपासून ताईंनी ज्ञानेश्वरीला सुरुवात केली, असं एकच वाक्य बोलले होते. आणि आज आपण त्याच्यात डिटेलमध्ये जातो, कारण तेव्हा आपल्याला एवढं हे नव्हतं ना. आता असंच होणार आहे, पुढच्या खेपेला ह्यातलं पण काय राहील ते पुढच्या खेपेला डिटेल. बरोबर आहे ना. ताईंची इच्छा तशी आपण करणार नाही आहे, त्या देणार आपल्याला हे हा विषय तो विषय असं. बरं, तर काय म्हणतात ताई, दांडेकर महाराज ह्यांना भेटण्याचा सुयोग त्यांच्या भाच्याकडे आला. त्यावेळी मी, ताई लिहिता येतं म्हणून मी वगैरे मी नाही आहे, ताई बोलते आहेत मी. त्यावेळी मी स्वामी चिन्मयानंदांकडे वेदांताचा अभ्यास करत होते व घरी चिन्मय मिशनचे स्टडी सर्कल चालवत होते. दांडेकर महाराजांना मामा बोलायचे. सगळे त्यांचे भक्त त्यांना मामा बोलायचे. दांडेकर मामांना माझी अशी ओळख करून दिली. काय अशी ओळख करून दिली म्हणजे चिन्मय मिशनमध्ये हे आहेत आणि गेलं का गं चित्र समूह. चिन्मय मिशनमध्ये ताई अभ्यास करत आहेत आणि त्यांचं ताई कार्य करत आहेत असं. तर त्यामध्ये दांडेकर महाराज काय बोलले की मामा काय म्हणाले, तुम्ही फार उत्तम कार्य करीत आहात. नंतर जवळजवळ अर्धा तास त्यांनी, बघा पुढे ऐका हां, नंतर जवळजवळ अर्धा तास त्यांनी माझ्या डोळ्याशी डोळे भिडवून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या योगाच्या दृक्पाताने दीक्षा दिली. अर्धा तास ताई जवळ दांडेकर महाराज नजरेला नजर लावून होते. आजूबाजूला 10-12 जण होते, पण तेवढ्या अवधीत त्यांनी कोणाकडे बघितले सुद्धा नाही. हा प्रकार आहे दृक्पाताचा, की इथून तिथे शक्ती प्रदान करायची, कारण त्यांची पण समाधीची वेळ आली होती. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी माझ्या स्वाधीन केलेले ज्ञानेश्वरीचे धन, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला प्रवचनाने मी सुरुवात केली. दुसऱ्यांना वाटण्यास मी सुरुवात केली. ती आज तागायत आहे, कारण ताईंनी 62ला सुरू केली आणि 82पर्यंत ताईंनी ज्ञानेश्वरी कधी खाली ठेवलीच नाही. वेगवेगळ्या प्रकारे ताई ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होत्या. आता आपण दांडेकर मामांबद्दल बोलू. आता त्यांनी फोटो दाखवलाच आहे दांडेकर मामांबद्दल. तर दांडेकर महाराज आहेत सोनोपंत दांडेकर, ते रुया रुपारेल ह्यापैकी एका कॉलेजमध्ये मराठी आणि अध्यात्माचे प्रोफेसर होते. आणि ही हबप जे हरिभक्त परायण म्हणजे भक्तियोग आहे, हा पंढरपूरला जाणाऱ्यांना आपण हबप म्हणतो, हरिभक्त परायण. ह्या लोकांमध्ये ते प्रवचनकार म्हणून A ग्रेडचे होते, म्हणजे पहिल्या नंबरचे ते होते. इतर पण खूप जण होते, पण दांडेकर महाराजांचं प्रवचन लागलं किंवा त्यांचं कीर्तन ठरलं कुठेही तर अखंड मुंबईमधून त्यांचे भक्त गोळा होऊन जायचे. आमची आई पण हबपकडे जाणारी होती, थोडक्यात सांगते मी. आमची आई पण हबप ह्या मार्गाला लागणारी, पंढरपूर वगैरे विठ्ठलाची भक्त होती. तर त्यांचं कुठे कीर्तन असलं तर मला सांगायची घेऊन जा, कारण मला अख्खी मुंबई पाठ होती, फार भटकी होती मी. आता वेगळी झाली, बघता ताईंनी सुधारलं मला. तर फार भटकी होती, त्यामुळे कुठे लागलं प्रवचन की मला सगळं समजायचं, आईला घेऊन येते, पेपरमध्ये यायचं जाहिरात. तर भुलेश्वरला
माधवबाग म्हणून आहे, तिथे विष्णू काय कृष्ण काय म्हणजे लक्ष्मीनारायणाचं देऊळ आहे आणि मोठा हॉल आहे आणि त्याच्या पुढे मैदान आहे आणि तिथे दांडेकर महाराजांचं कीर्तन लागायचं. खूप तोबा गर्दी असायची आणि त्यांच्या कीर्तनाला लोक फार प्रेमाने यायचे. त्या कीर्तनाच्या वेळेला त्या अखंड त्या भुलेश्वरच्या त्यांचा जो हे होता ना, त्याचे ट्रस्टी मामा जेव्हा कीर्तन करायचे त्या ते पायऱ्यांवर बसायचे. स्टेजला पायऱ्या असतात ना वर चढायला, त्या पायऱ्यांवर ट्रस्टी बसायचे. इतका आदराने बसायचे त्यांना. ते पण ट्रस्टी पण आता एखाद्या ह्याचे आध्यात्मिक ट्रस्टी म्हटल्यावर ते अध्यात्मामध्ये बुडलेलेच असतात आणि नंतर कीर्तनाच्या वेळात मधला असा पिरियड येतो तो ह्याला कीर्तन करायला हारबीर घालायचा असतो, ते काम ते करायचे. तर दांडेकर महाराज त्या जे कीर्तनकार आहे त्यांच्यासाठी बाजूला एक रूम ठेवलेली, तिथे ते बसलेले होते. एकदा जायचे मी आईबरोबर, तेव्हा आईने मला खुणवलं की महाराज एकटेच आहे, रजूला नमस्कार कर. आणि मी गेले, लहान होती मी, 8वी 9वीची. छान त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, नमस्कार केला आणि त्यांनी पण मला नको म्हटलं नाही. त्यांचे पण भक्त बाजूला उभे असतात, त्याने ते देत नव्हते कोणाला नमस्कार, पण मला कोणी नको म्हटलं की लहान मुलगी आहे एवढी प्रेमाने नमस्कार करते. असं ना आपण सगळ्या संतांचे आशीर्वाद घेत ताईंकडे आलो, ही साधी गोष्ट नाही. हे का सांगते, हा माझा मोठेपणा नाही आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हटलंच तरी त्यांनी पुन्हाही गोळा झाली म्हणून आज मला ताई भेटल्या आणि मी एवढ्या तशीच काही दिवसात ताईंकडे आले. जेव्हा मला हे वाटते मी 12-13 वर्षाची असताना दांडेकर महाराज भेटले असेल आणि 18-19 वर्षाकडे मी ताईंकडे आले. म्हणजे ही आपली अशी पुण्याई प्रत्येक साधू संतांना भेटून जी गोळा होते ना, ती आपली अशी गुरुकडे यायची साधी गोष्ट नाही आहे. खूप पुण्याई लागते, जन्मोजन्मीची पुण्याई लागते, तेव्हा असा गुरु भेटतो आपला. तर असे दांडेकर महाराज होते. त्यांचा अधिकार होता कशावर, ज्ञानेश्वरीवर. आपण ताईंच्या बोलण्यातून पण सुद्धा ऐकतो. आता ताईंनी बरेच संतांबद्दल सांगितलं आहे. हा दांडेकर महाराजांबद्दल सांगतात, सगळ्या संतांबद्दल ताईंनी सांगितलं. आता हा आपल्याला एक एक संत सांगेल, त्याने काढलं की मी सांगेन हे कोणतं आहेत म्हणून. आता हे आहे जनार्दन स्वामी दाखवले आधी. सर्वच महात्मे सोडताना गुरुपुत्राला आपला आध्यात्मिक धन देऊन जातात. नागपूरचे जनार्दन स्वामींनी आपल्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात घालून आपल्या हठयोगाचे सामर्थ्य मला बहाल केले, असं ताई लिहित आहेत. हा जनार्दन स्वामीचा फोटो आहे. आणि नागपूरचं शिबिर झालं तेव्हा ते भेटायला आले होते. त्यांनी आपल्या गळ्यातला हार ताईंना घातला होता आणि हठयोगाचं सामर्थ्य त्यावेळेला, आणि त्यावेळेला जे हजर होते ना भक्त सगळे, आपला ग्रुप सगळा शिबिराचा, त्या लोकांनी पाहिलं होतं की त्यांच्यामधून एक प्रकाश झोत ताईंपर्यंत आला होता. त्यावेळेला त्यांच्यामधून एक प्रकाश झोत ताईंपर्यंत आला होता. असं जनार्दन स्वामींबद्दल आहे. दुसरा आहे पावस्य स्वरूपानंद. मुद्दाम स्पेशल प्रसाद त्यांनी ताईंना झाडला होता. हे स्वरूपानंद पावस्य, जरा फोटो आपल्याला एवढा छान नाही मिळाला आहे. तर नाशिककरांना तर माहिती आहे, कारण हरिहरेश्वरच्या शिबिराला जाताना नाशिककर कल्याणीताईबरोबर सगळे पावसला गेले होते आणि तिकडच्या आश्रमामध्ये त्यांचं दर्शन घेऊन आले होते. तर ह्या पावसच्या स्वरूपानंदांनी ताईंसाठी स्पेशल प्रसाद धाडला होता. त्याच्यानंतर अरविकर बाबांचा फोटो दाखव. हे गुळवणे, हां हे अरविकर बाबांनी खूण पटवून देणारे बोल धाडले होते. आता हे अरविकर बाबा आहेत ना, जेव्हा आपला आश्रम चालू झाला, आपलं लिटरेचर ताईंनी लिहिलेलं वगैरे सुरुवातीला आपल्याकडे नव्हतं, तर अभ्यासासाठी ना अरविकर बाबांची पुस्तकं आपण मागवायचो. सगळ्यांनी खरेदी केलेली, आम्ही ज्या जुन्या लोकांनी. त्यांच्या प्रवचनाची, त्यांच्या भक्तांनी त्यांचं जे साधं तास 6 तासाचं प्रवचन असतं ना प्रत्येक गुरुजनांचं, तर त्याला 2-3 पानामध्ये एक एक प्रवचन तारीखवाज लिहिलेलं, ते ताईंनी पुस्तकं घ्यायला लावले. 2-3 पुस्तकं त्यांची आपण अरविकर बाबांची तेव्हा घेतली होती अभ्यासासाठी. तर हे अरविकर बाबा, त्यांनी पण आपली काय खूण पटवणारे बोल धाडले होते. त्याच्यानंतर गुळवणी महाराज दाखव. हां बघा, हे गुळवणी महाराज असे सूचक बोलले होते. मग आपल्या भक्तांना माझ्याकडे ध्यानाला जा म्हणून सांगत होते. शेवटी वेदांताचा अभ्यास परीक्षेशिवाय पूर्ण केला, ताईंनी सांगितलं. तर ह्याच्याबद्दल मी बऱ्याच वेळाला आपल्या सत्संगातून, म्हणजे आता ह्या सत्संगात नाही पण इतर सत्संगातून जो आपला सॅटर्डे संडे होतो किंवा काय, त्यावेळेला मी बऱ्याच वेळा सांगते की गुळवणी म्हणजे ध्यानाचं जर निघालं तर मी सांगते की हा जो सिद्ध योग आहे, सिद्ध गुरु आहे, त्याचा अधिकार आहे. कसला अधिकार आहे त्याचा? ध्यानाला लावणे.
म्हणजे कुंडलीने जागृत करून ते रेग्युलेट करून सहस्रारापर्यंत नेण्याचं जो कार्य आहे ते फक्त सिद्ध गुरुच करू शकतो. ज्ञानदेव पण सांगतात आणि आपल्याला नित्यानबाबा, मुक्तानबाबा आणि ताईंपासून म्हणजे सिद्ध गुरुचंच हे काम आहे. तर गुळवणी महाराजांकडे पण भक्तांना ध्यान लागायचं, पण ध्यान लागणं आणि ते रेग्युलेट करणं हे वेगळं. मग नाही जर रेग्युलेट झालं ना तर भक्तांना त्रास होतो. त्यावेळेला ताई यशोधनमध्ये राहत होत्या, सरकारी निवासामध्ये राहत होत्या. तर तेव्हा ते आपल्या भक्तांना ज्यांची कुंडलिनी अडली आहे, म्हणजे जागृत होऊन ती प्रगती नाही करत आहे, तर त्यावेळेला साधकांना अशा वेळेला त्रास होतो. त्या लोकांना गुळवणी महाराज स्वतः ताईंकडे पाठवत होते ध्यानाला. आणि त्यातले काही जे पूर्वीचे भक्त होते ना ते मग आपल्या ताईंचेच भक्त झाले होते. असं गुळवणी महाराजांनी पण ताईंना काय सांगितले, आदराने निरोप दिलेला आहे. असं सगळे जे योगीजन आहेत ते आपला गुरुकडे पाठवतात. आता इकडे हा सिद्ध गुरुच कुंडलीने जागृत करतो, रेग्युलेट करतो आणि प्रगतीपथावर घेऊन जातो, आपल्या साधकाला सहस्रारापर्यंत घेऊन जातो वगैरे, असं आपण सगळे अभ्यास करतो, हो की नाही. नेहमी अभ्यासात ऐकतो, ताईंचे प्रवचन ऐकताना आपण बोलतो. त्याच्यात एक मस्त एक हे आहे, वागेश्वरीमध्ये प्रसंग आहे. हे गणेशपुरीला एक साधक आलेला आहे लांबच्या गावाचा आणि तो ध्यान करतो. त्याला छान ध्यान लागायला लागतं. मग तो घरी जातो, घरी पण ध्यान करतो. तो ज्या गावात राहत होता ना त्या गावामध्ये एक स्वतःला मोठा काहीतरी योगी समजणारा आणि काय समजणारा असा एक माणूस होता. त्याने पाहिलं की हा ध्यान करतो आणि असं त्याला छान ध्यान लागतं वगैरे वगैरे. त्याने पाहिलं, आता जेलस असेल, काय असेल, वाटेल काय असेल ते असेल. तेव्हा तो म्हणाला, तू असं ध्यान करू नको, एकदा सांगितलं तू ना, तुला झेपणार नाही आणि मोठी गोष्ट आहे, तू करू नको. तरी तो आपलं ध्यान करत होता. काल त्याला माहिती आहे बाबांनी सांगितलं ध्यान करायचं. मग तो म्हणतो, तू जर नाही आज ऐकलं तर हे तुला काय पेलत नाही, फार विचित्र आहे. मी ह्या ध्यानाच्या सगळा मी फुल मास्टर आहे आणि मला हे सगळं माहिती आहे. तू जे करतोस ते पूर्ण चुकीचं आहे. ह्या 2 महिन्यात तू वेळा तरी होशील नाही तर मरशील, असं त्याने सांगितलं. त्याने बाबांना पत्र लिहून पाठवलं होतं. काय सांगते बघा, गंमत आहे त्याच्यात. एक वाक्य गमतीचे. आणि त्याने बाबांना पत्र लिहिलं की असं मला माझा आमच्या इकडचा अमुक आहे, तो असाच सतवतो, त्रास देतो आणि सांगतो तू मरशील म्हणून. बाबाने त्याला उत्तर दिलं नाही. अजून 2 महिने थांबले. 2 4 महिने झाले. 4 महिन्याने बाबाने त्याला लेटर पाठवलं, त्या साधकाचं नाव वगैरे लिहून लेटर पाठवलं की तुझी साधना छान चालली आहे, तुझं कुंडलिनी पण व्यवस्थित मार्गस्थ आहे, तुझी ध्यानाची प्रगती पण छान होते. आता तू तुझा जो आहे ना, तुझ्या गावातला जो तुला हे सांगतोय त्याला जाऊन सांग, मी वेडा पण झालो नाही आहे आणि मेलो पण नाही आहे, मात्र तुम्ही स्वतःला तपासून घ्या, असं ते. मग इकडे काय माहिती आहे, हे ठीक आहे, इथे बाबांचं एक वाक्य आहे की तुझं ध्यान छान चाललं आहे, तुझी कुंडलिनी पण प्रगतीपथा. म्हणजे काय, तो कुठच्या गावाला आणि बाबा कुठे? अरे आपल्या सगळ्यांची कुंडलिनी ते एका जागेवर बसून रेग्युलेट करतात, कारण शक्ती तिथून आली आहे ना, त्यामुळे ते असं रेग्युलेट करू शकतात. एवढी मोठी पॉवर आहे, आपण आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. किती विचार केला ना आपण तरी नाही कळणार आपल्याला हे कसं होतं आणि काय होतं. दीक्षा गुरु देतो. दीक्षेचा मध्ये आम्ही एक आपल्या जय गुरुदेवावर ताईंचे नाही आहेत ना व्हिडिओज, मग जय गुरुदेवावर मुक्तानबाबा दीक्षा देते साधकांना, ते पण आपण पाठवलं होतं. नंतर आपण बोलू त्याच्यावर. आता इथे आपण थांबतोय. सद्गुरुनाथ महाराज की जय.